नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 यातील क्वेश्चन नंबर 7 डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. सोल्युशन दिलेला प्रॉब्लेम आधी वाय म्हणून कन्सिडर करू आपण. लेट वाय इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ईचा पॉवर एक्स स्क्वेअर. येथे कॉट इनवर्स आहे आणि येथे कॉट आहे. कॉट इनवर्स आणि कॉट हे अपोजिट प्रोसेस आहेत, कॅन्सल होतील. कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल. एक लक्षात ठेवा, साईन इनवर्स आणि साईन असेल, थिटा असेल त्याची व्हॅल्यू फक्त थिटा येणार आहे. किंवा साईन ऑफ साईन इनवर्स थिटा असेल ही पण व्हॅल्यू थिटा येईल. जो अँगल आहे तेवढा आन्सर आपलं येणार आहे. त्याचप्रमाणे कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्वासाठी हा रूल अप्लाय होईल. येथे कॉट इनवर्स आहे, कॉट आहे. कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल होतील, फक्त व्हॅल्यू आपल्याला हा अँगल मिळणार आहे. याची व्हॅल्यू काय येईल? ईचा पॉवर एक्स स्क्वेअर. देअरफॉर वायची व्हॅल्यू ही मिळत आहे. याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येईल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू आपण, विथ रिस्पेक्ट टू एक्स ddx ऑफ ईचा पॉवर एक्स स्क्वेअर इक्वल टू, आधी ईची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. ईचा पॉवर किती आहे? एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह याची हीच येणार आहे, परंतु पॉवरची पुन्हा डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ एक्स स्क्वेअर. आधी आपण ईचा पॉवर एक्स स्क्वेअर त्याची डेरिव्हेटिव्ह तीच येईल, परंतु नंतर पॉवरची पुन्हा डेरिव्हेटिव्ह. ईचा पॉवर एक्स स्क्वेअर हे इंटू एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x. नंबर आधी लिहू आपण, 2x इंटू ईचा पॉवर एक्स स्क्वेअर. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू ही येईल डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन सेकंड. येथे कोसेक इनवर्स आहे, परंतु येथे कोसेक नाही आहे. याला आपल्याला कोसेकमध्ये कन्वर्ट करता येईल का? मागच्या प्रॉब्लेममध्ये क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. येथे कॉट इनवर्स आणि कॉट ऑफ ईचा पॉवर एक्स स्क्वेअर याप्रमाणे मागचा प्रॉब्लेम होता, बरोबर आहे. कॉट इनवर्स ऑफ कॉट याप्रमाणे प्रॉब्लेम होता. तर आता येथे कोसेक इनवर्स आहे. येथे कोसेक जर आणला आपण तर व्हॅल्यू फक्त आपल्याला अँगल लिहिता येईल, बरोबर आहे. याला आपण वाय म्हणून कन्सिडर करू आणि थोडं सिम्प्लिफाय करू. सोल्युशन, आपल्याला कोसेक इनवर्स येथे कोसेक आला पाहिजे, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू फक्त अँगल लिहिता येईल. त्याची पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. लेट वाय इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस. कॉसला अँगल किती आहे? 5 पॉवर एक्स हा अँगल आहे कॉसचा. इक्वल टू कोसेक इनवर्स 1 अपॉन कॉस म्हणजे काय? सेक. आधी आपण काय करू, 1 अपॉन कॉस आहे त्याला सेकमध्ये कन्वर्ट करू. तर हे काय होईल? 1 अपॉन कॉस म्हणजे सेक अँगल 5 पॉवर एक्स असं लिहिता येईल आपल्याला. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा इक्वल टू सेक थिटा. आता सेक आलेला आहे, सेकला आपल्याला कोसेक कन्वर्ट करता येते. हे लक्षात राहू द्या. साईनला जर आपण को ॲड केला तर कॉस होईल. साईनला कॉस, कॉसला साईन असं आपल्याला करता येते. टॅनला कॉट आणि कॉटला टॅन, टॅनला को टॅन्जंट, टॅन साईन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. सेकला जर आपल्याला कोसेक करायचा असेल, सपोज सेक थिटा आहे, सेक थिटा, तर आपण काय करतो, π/2 मधून हा अँगल मायनस करणार. सेक थिटा म्हणजे काय? कोसेक π/2 मायनस थिटा. किंवा हा अँगल इकडे आणला तर हा अँगल इकडे जाईल, असंही लिहिता येईल आपल्याला. π/2 मायनस थिटा इक्वल टू कोसेक थिटा. याप्रमाणे साईनचं कॉस, टॅनचं कॉट, सेकचं कोसेक हे लक्षात राहू द्या. सेकला आपल्याला कोसेक करायचा असेल, सेकला जर आपण को ॲड केला तर कोसेक होईल. साईनला को ॲड केला तर कॉस होईल. टॅनला को ॲड केला तर कॉट होईल. सेकला को ॲड केला तर कोसेक होईल.
साईनला कॉस किंवा कॉसला साईन, टॅनला कॉट किंवा कॉटला टॅन, सेकला कोसेक किंवा कोसेकला सेक करायचं असेल तर आपण काय करणार, अँगल π/2 मधून मायनस करणार. 90 मायनस दॅट अँगल. कोसेक इनवर्स सेक आहे, सेकला आपण कोसेकमध्ये कन्वर्ट करू. सेकला आपण कोसेकमध्ये कन्वर्ट करू. कोसेकमध्ये कन्वर्ट केलेलं आहे सेकचं कोसेक. तर आपण काय करणार, π/2 मधून तो अँगल मायनस करणार. अँगल सेकचा किती आहे 5⁻x याप्रमाणे. पहा पुढे रिझन पण लिहू शकता तुम्ही. सेक थीटा इक्वल टू कोसेक π/2 मायनस थीटा. हा येथे फॉर्म्युला तयार होईल. हा अँगल इकडे आणला तर हा अँगल इकडे जाईल याप्रमाणे. येथे आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. आता येथे कोसेक इनवर्स आहे आणि कोसेक आहे. येथे कोसेक इनवर्स आहे आणि कोसेक आहे, हे कॅन्सल होतील. फक्त अँगल मिळेल आपल्याला π/2 मायनस 5⁻x. ही व्हॅल्यू आहे वायची. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. we get dy/dx. dy/dx equal to ddx of π/2 मायनस 5⁻x. हा कॉन्स्टंट आहे π/2, याची डेरिव्हेटिव्ह 0. हे मायनस a⁻x याप्रमाणे आहे. a⁻x याची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो, a⁻x इंटू लॉग ए म्हणजे इथे 5 आहेत, लॉग 5 इक्वल टू हे मायनस 5⁻x इंटू लॉग 5. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन. कॉस इनवर्स. पहा इथे कॉस इनवर्स आहे आणि येथे आपल्याला कॉस पाहिजे, परंतु कॉस आपला स्क्वेअर रूटमध्ये आहे, येथे प्लस आहे. तर येथे कॉस आणण्यासाठी आपण काय करू, येथे 1 + cos x आहे. पहा हे दोन फॉर्म्युले लक्षात राहू द्या. 1 + cos x असेल तर आपल्याला 2 × cos² x असं लिहिता येते. 2 × cos² x/2. येथे जो अँगल आहे तो अँगल येथे हाफ होतो, त्याच्या हाफ होतो. सपोज येथे 4x असेल तर येथे काय होईल 2x होईल. 1 + cos 4x असेल तर 2 × cos² 2x याप्रमाणे. येथे जो अँगल आहे तो येथे हाफ अँगल होतो, अँगल हाफ होणार आहे. प्लस असेल तर हा फॉर्म्युला. येथे जर मायनस असेल 1 - cos x तर 2 × sin² हा अँगल हाफ होईल. येथे 3x असेल तर येथे 3x/2 होईल. येथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होतो. प्लस असेल तर cos² आणि मायनस असेल तर sin². हे लक्षात राहू द्या. आता येथे 1 + cos x आहे, अँगल x आहे, म्हणजे आपण काय लिहिणार 2 × cos² x/2. लेट सोल्युशन. लेट y इक्वल टू, आधी y म्हणून कन्सिडर करू आपण, कॉस इनवर्स स्क्वेअर रूटमध्ये 1 + cos x/2 याप्रमाणे इक्वल टू कॉस इनवर्स 1 + cos x हे स्क्वेअर रूट ॲज इट इज. 1 + cos x म्हणजे 2 × cos². येथे अँगल x आहे, तो अँगल त्याच्या हाफ होणार आहे आणि हे 2 ॲज इट इज इक्वल टू कॉस इनवर्स. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. स्क्वेअर रूटमध्ये cos² x/2. पहा येथे स्क्वेअर आहे, कॉसला स्क्वेअर आहे आणि हे स्क्वेअर रूट पण आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, फक्त cos x/2. कॉस इनवर्स हे cos x/2 अँगल x/2. पहा आता कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होतील, फक्त अँगल मिळेल आपल्याला. व्हॅल्यू फक्त x/2 मिळणार आहे. ही व्हॅल्यू आहे वायची. आता डिफरन्शिएटिंग करू. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला ddx ऑफ x/2. हा 1/2 कॉन्स्टंट आहे आणि x त्याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1/2. डेरिव्हेटिव्ह आपल्याला 1/2 मिळणार आहे. देअरफॉर dy/dx.
हे दोन फॉर्म्युले लक्षात राहू द्या. प्लस असेल तर 2 टाइम्स कॉस स्क्वेअर आणि मायनस असेल तर 2 टाइम्स साईन स्क्वेअर. आणि इथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होईल किंवा इकडे जो अँगल असेल तो इकडे डबल होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ सब क्वेश्चन सोल्युशन. पहा इथे 1 मायनस कॉस आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये 1 प्लस कॉस असताना आपण फॉर्म्युला अप्लाय केला होता 2 टाइम्स कॉस स्क्वेअर. येथे 1 मायनस कॉस एक्स आहे. 1 मायनस कॉस हा फॉर्म्युला मायनस असेल तर 2 टाइम्स साईन स्क्वेअर. येथे अँगल जो आहे त्याचा अँगल हाफ होणार आहे, त्या अँगलचा हाफ अँगल. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला आपल्याकडे हा आहे, परंतु येथे 1 मायनस कॉसला अँगल किती आहे एक्स स्क्वेअर. 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर अँगल आहे, तर इकडे काय होईल तो अँगल हाफ होईल. 2 टाइम्स साईन स्क्वेअर हा अँगल जो आहे तो त्याच्या हाफ होईल. याचे हाफ म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन 2. एक्स स्क्वेअरचे हाफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. हा स्क्वेअर ॲज इट इज फॉर्म्युल्यामध्येच आहे. याप्रमाणे लेट वाय इक्वल टू कॉस इनवर्स. इथे कॉस इनवर्स आहे, इथे आपल्याला कॉस आणायचा आहे. या फॉर्म्युल्याने साईन स्क्वेअर येईल, परंतु त्याला पण आपल्याला कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कॉस इनवर्स 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहिणार 2 टाइम्स साईन स्क्वेअर अँगल हाफ होईल एक्स स्क्वेअरचे हाफ अपॉन हे 2 इक्वल टू हे कॉस इनवर्स. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. स्क्वेअर रूटमध्ये काय राहील साईन स्क्वेअर. साईनला स्क्वेअर आहे आणि अँगल आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2. कॉस इनवर्स पहा इथे साईनला स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूटमध्ये आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील म्हणजे साईन हा अँगल आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2. हे साईन कॅन्सल होईल आणि हे स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. साईन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. येथे पहा कॉस इनवर्स साईन आलेला आहे. आपल्याला काय पाहिजे कॉस इनवर्स कॉस पाहिजे, तरच आपण एक्स स्क्वेअर अपॉन 2 व्हॅल्यू लिहू शकतो. येथे कॉस इनवर्स येथे साईन आहे. आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये साईनला जर कॉस करायचा असेल आपल्याला, साईनला जर कॉस करायचा असेल तर आपण काय करतो अँगल π/2 मधून मायनस करतो. येथे साईनला अँगल किती आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2. येथे अँगल आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2, तर तो अँगल मायनस करणार आपण π/2 मधून. याप्रमाणे म्हणजे साईन एक्स स्क्वेअर अपॉन 2ला आपण काय लिहिणार याप्रमाणे लिहिणार. साईनला जर कॉस करायचा असेल तर साईनचा अँगल π/2 मधून मायनस करावा लागतो आपल्याला. कॉस इनवर्स येथे साईन आहे, आपण कॉसमध्ये कन्वर्ट करू. साईनचं कॉस केलं तर π/2 मधून हा अँगल मायनस होईल एक्स स्क्वेअर अपॉन 2. पहा आता कॉस इनवर्स आणि कॉस आहे कॅन्सल होतील इक्वल टू π/2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. ही व्हॅल्यू आहे वायची. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेलं नाही आहे, येथे फक्त वाय सॉल्व केलेला आहे. वायला सिम्प्लिफाय करून आपल्याला सिम्पल आन्सर काढलेला आहे. आपण आता याची डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत आपण. देअरफॉर ही डेरिव्हेटिव्ह dy/dx हा कॉन्स्टंट आहे π/2, याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. मायनस येथे 1/2 हा पण कॉन्स्टंट होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे तो बाहेर येईल. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 आता मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, हे कॅन्सल होतील म्हणजे मायनस एक्स. आन्सर काय मिळेल मायनस एक्स. देअरफॉर dy/dx इक्वल टू मायनस एक्स. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 5. येथे टॅन इनवर्स आहे, येथे आपल्याला टॅन आणायचा आहे. सोल्युशन लेट y इक्वल टू टॅन इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला टॅन आला पाहिजे. येथे टॅन अँगल आहे एक्स अपॉन 2 1 प्लस टॅन अँगल आहे एक्स अपॉन 2. लेट वाय इक्वल टू प्रॉब्लेम दिलेला ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. आता या टाईपचा एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे बघा. येथे मायनस आहे, तर हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे टॅन ऑफ ए मायनस बी. हा फॉर्म्युला कसा आहे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन
1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. टॅन ऑफ ए मायनस बी हा फॉर्म्युला याप्रमाणे आहे. बरोबर आहे. आता येथे 1 आहे, येथे टॅनची टर्म आहे, येथे पण टॅनची टर्म आहे, परंतु एकच आहे, येथे 2 आहेत. तर येथे 1 आहे, येथे 1 आहे. 1च्या ठिकाणी आपल्याला टॅन पाहिजे. आपल्याला टॅनची ही व्हॅल्यू माहिती आहे, टॅन ऑफ π/4 टॅन 45 व्हॅल्यू किती आहे 1 आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ 1च्या ऐवजी आपण हे लिहू शकतो 5/4 टॅन ऑफ 5/4 इक्वल टू टॅन इनवर्स. म्हणजे या फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. हे 1 ऐवजी आपण काय लिहू टॅन ऑफ π/4 टॅन ऑफ π/4 हे मायनस ॲज इट इज, हे पण ॲज इट इज टॅन ऑफ x/2 अपॉन येथे 1 आहे टॅन π/4 1 म्हणजे टॅन π/4 येथे प्लस, परंतु येथे 2 टर्म आहेत. बरोबर आहे. येथे एकच टर्म आहे टॅन x/2. येथे आपण असं लिहू शकतो 1 इंटू टॅन x/2. जर टॅनला आपण 1ने मल्टिप्लाय केलं तरी व्हॅल्यू हीच मिळणार आहे. म्हणजे येथे आपण सपोज 1ने मल्टिप्लाय केलेलं आहे तर व्हॅल्यू तीच मिळेल, काही बदल होणार नाही. म्हणजे 1 ऐवजी आपण येथे टॅन π/4 मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊ शकतो, कारण त्याची व्हॅल्यू 1 आहे. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे काही बदल होणार नाही. टॅन x/2 पहा आता फॉर्म्युल्याप्रमाणे आपण पूर्ण कन्वर्ट केलेलं आहे. बरोबर आहे. येथे 1 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून समजून घेतलेलं आहे आपण, आणि त्या 1 ऐवजी आपण ही व्हॅल्यू ॲड केलेली आहे. हे लक्षात राहू द्या. पहा इथे रिझन लिहा टॅन π/4 इक्वल टू 1 सिन्स जिथे 1 आहे तेथे टॅन π/4 पुट केलेला आहे आपण. येथे आपल्याला 2 टर्म पाहिजे होत्या टॅनच्या, त्याच्यामुळे एक टर्म ॲड केलेली आहे आपण. आता हे काय लिहिता येईल आपल्याला टॅन इनवर्स. हे टॅन इनवर्स ॲज इट इज, परंतु हा फॉर्म्युला कसा कन्वर्ट झालेला आहे टॅन ऑफ ए मायनस बी. बरोबर आहे. म्हणजे ए म्हणजे हा अँगल, बी म्हणजे हा अँगल. ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण टॅन ऑफ, फॉर्म्युला कसा होईल या 2 अँगलची सबट्रॅक्शन होईल. पहा प्लसचा फॉर्म्युला कसा आहे, प्लस असेल तर येथे प्लस येईल, येथे मायनस येईल. येथे मायनस असेल तर येथे मायनस येईल, येथे प्लस येईल. येथे मायनस आहे म्हणजे येथे मायनस येईल. याप्रमाणे पहा आता टॅन इनवर्स आणि टॅन हे कॅन्सल होतील. फक्त अँगल किती मिळेल आपल्याला, ही व्हॅल्यू मिळेल π/4 मायनस x/2. ही व्हॅल्यू आलेली आहे वायची. बरोबर आहे. y इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. फक्त आपण अरेंजमेंट केलेली आहे, या 1ला अरेंज केलेलं आहे आपण फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट होण्यासाठी. विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, इथे लिहितो देअरफॉर dy/dx इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह, दोघांची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला. याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल, π/4 कॉन्स्टंट आहे, हे मायनस हे 1/2, परंतु x बरोबर मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणजे 1/2 कॉन्स्टंट, आणि x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x1 डेरिव्हेटिव्ह मिळेल -1/2. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 6 सोल्यूशन. लेट y इक्वल टू कोसेक इनवर्स आहे. कोसेक इनवर्स आपल्याला ब्रॅकेटमध्ये कोसेक आणायचं आहे, कारण इथे कोसेक इनवर्स आहे. 1/4 कॉस क्यूब थीटा, सपोज थीटा आहे, -3 कॉस थीटा. येथे थीटा म्हणजे किती आहे 2x आहे. 4 कॉस क्यूब 2x -3 कॉस 2x हा एक फॉर्म्युलाच आहे. पहा 2x सपोज थीटा, येथे अँगल किती आहे 2x आहे. पहा थीटाऐवजी सपोज 2x आहे. येथे 4 कॉस क्यूब थीटा -3 कॉस थीटा हा फॉर्म्युला कसा आहे 4 कॉस क्यूब थीटा -3 कॉस थीटा हा फॉर्म्युला आहे कॉस 3 थीटा. कॉस 3 थीटा हा फॉर्म्युला याप्रमाणे आहे 4 कॉस क्यूब
थीटा मायनस 3 कॉस थीटा हा एक फॉर्म्युला आहे. हा पण फॉर्म्युला लक्षात राहू द्या. कॉसचा ज्याप्रमाणे आहे कॉस 3 थीटा त्याप्रमाणे साईन 3 थीटा पण फॉर्म्युला आहे. इथे कॉसचा फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. या फॉर्म्युल्याप्रमाणे आहे बरोबर आहे. फक्त इथे थीटाऐवजी अँगल किती आहे 2x आहे. म्हणजे आपण काय लिहिणार इथे लिहिणार आपण कोसेक इन्व्हर्स. हे कोसेक इन्व्हर्स ॲज इट इज हे 1 अपॉन हा फॉर्म्युला तयार होईल याप्रमाणे कॉस ऑफ 3 येथे थीटा म्हणजे किती आहे 2x आहे. हे 3 ॲज इट इज परंतु थीटा म्हणजे येथे किती आहे 2x आहे. येथे 3 ॲज इट इज फॉर्म्युल्यातील 3 हा आहे. थीटा म्हणजे येथे 2x एवढा थीटा आहे. 3 × 2x याप्रमाणे कॉस 3 थीटा थीटा येथे 2x आहे. एवढ्याचा आन्सर फक्त एवढं मिळणार आहे. या टाईपचा क्वेश्चन आपण एक सोडवलेला आहे. 1 अपॉन कॉस आहे आपण सेक लिहिणार. सेक 3 × 2 6x होईल बरोबर आहे. 6x 3 × 2 6x कॉस 6x म्हणजेच काय 1 अपॉन कॉस 6x म्हणजेच सेक 6x. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक परंतु हा अँगल किती होईल 3 × 2 6x याप्रमाणे. याला आपण असं लिहू शकतो. येथे कोसेक इन्व्हर्स आहे येथे सेक आहे. आपल्याला कोसेक इन्व्हर्स तर येथे कोसेक आणायचं आहे. सेकला कोसेक करता येतो आपल्याला. कोसेक इन्व्हर्स याला जर आपल्याला कोसेक करायचं असेल सेकला आपण को ॲड केलं तर कोसेक होईल परंतु अँगल π/2 मधून मायनस होईल. हा अँगल आहे 6x. सेकचा अँगल π/2 मधून मायनस करणार तर तो कोसेक होईल याप्रमाणे. आता पहा कोसेक इन्व्हर्स आहे आणि कोसेक आहे कॅन्सल होतील. फक्त ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला π/2 - 6x ही व्हॅल्यू आहे yची. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get dy by dx equal to याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल. याची डेरिव्हेटिव्ह -6 हे 0 -6 आणि xची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 - 6. डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला -6. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन 7 सोल्यूशन. लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू आपण. येथे टॅन इन्व्हर्स आहे येथे आपल्याला टॅन आणावं लागेल. इथे 1 + कॉस आणि कॉसचा अँगल x/3 आहे. हा अँगल आहे कॉसला x/3 आणि साईनचा पण अँगल x/3चा आहे. आपण पाहिलेलं आहे 1 + कॉस आहे. 1 + कॉस थीटा असेल तर इकडे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर. 1 + कॉस थीटा असेल तर 2 टाइम्स कॉस स्क्वेअर. येथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होईल. इथे मायनस असेल तर इकडे साईन येणार आहे आणि 1 - कॉस थीटा असेल तर आपण काय लिहिणार 2 टाइम्स साईन स्क्वेअर θ/2 याप्रमाणे. येथे 1 + कॉस आहे आपण काय करणार हा फॉर्म्युला अप्लाय करणार. इथे पहा महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत लक्षात राहू द्या. इक्वल टू हे टॅन इन्व्हर्स 1 + कॉस येथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होईल म्हणजे आपण काय लिहिणार 1 + कॉस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर. थीटा किती आहे ते x/3 आहे त्याचे हाफ होतील. याला 2 ने डिवाईड करणार म्हणजे हे काय होतील 3 × 2 6 होईल म्हणजे अँगल टोटल अँगल किती होईल x/6 होईल याप्रमाणे. आता येथे आपल्याला अँगल हा आलेला आहे. साईन हा एक फॉर्म्युला लक्षात राहू द्या. साईन 2 थीटा इकडे 2 टाइम्स साईन थीटा × कॉस थीटा. हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. साईन 2 थीटा असेल तर इकडे 2 टाइम्स साईन थीटा × कॉस थीटा. इकडे पण जो अँगल आहे तो इकडे हाफ होतो. 2 थीटा आहे इकडे थीटा झालेला आहे. इकडला अँगल इकडे त्याच्या हाफ होतो म्हणजे हे काय होईल येथे अँगल किती आहे
टू थीटा आहे, परंतु येथे अँगल किती आहे, x/3 अँगल आहे. म्हणजे या अँगलऐवजी आपण हा अँगल घेणार आहोत. पहा हे काय होईल, 2 टाइम्स साईन अँगल किती आहे, हा आहे x/3, परंतु त्याचा हाफ होईल x/3. त्याचा हाफ केला तर 3 × 2 6 होतील, बरोबर आहे. आणि इंटू कॉस हा पण अँगल x/6 होईल. याप्रमाणे म्हणजे साईनला आपण कसं लिहिणार, साईन थिटा असेल तर आपल्याला साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण लिहिणार 2 टाइम्स साईन, परंतु अँगल हाफ होईल दोघांचाही, इंटू कॉस θ/2. येथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होतो. येथे साईन आहे तर आपण साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, कारण एक कॉस आपल्याला कॅन्सल करायचा आहे. पहा येथे कॉसला स्क्वेअर आहे, येथे कॉस आहे, म्हणजे हा स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. आणि ही टर्म कॅन्सल होईल. येथे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. वर एक कॉस राहणार आहे. येथे न्यूमरेटरमध्ये एक कॉस राहील, म्हणजे कॉस ऑफ x/6, बरोबर आहे. आणि आपण हे कॅन्सल झालेलं आहे, येथे राहील साईन ऑफ x/6. पहा साईन आणि कॉसचे अँगल सारखेच आहेत, x/6 x/6. cos/sin आपल्याला माहिती आहे, cos/sin म्हणजे कॉट. आपण काय लिहिणार, टॅन इनवर्स, हे टॅन इनवर्स ॲज इट इज. cos/sin म्हणजे कॉट होईल. कॉट अँगल आहे x/6. cos/sin म्हणजे कॉट. पहा टॅन इनवर्स, परंतु इथे टॅन नाही आला, इथे कॉट आलेला आहे. कॉटला आपल्याला टॅन करता येते. टॅनचं कॉट किंवा कॉटचं टॅन करायचं असेल तर अँगल आपण π/2 मधून मायनस करणार. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला, टॅन इनवर्स कॉटला जर आपण टॅन लिहिलं तर π/2 मधून हा अँगल मायनस होईल x/6. इक्वल टू टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतील, अपोजिट प्रोसेस आहेत, कॅन्सल होईल. फक्त व्हॅल्यू मिळेल आपल्याला π/2 मायनस x/6. ही व्हॅल्यू आहे वायची. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय, डिफरन्शिएट दी फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. आता वायला आपण डिफरन्शिएट करत आहोत विथ रिस्पेक्ट टू x. इकडे x आहे व्हेरिएबल, वी गेट dy/dx. वायला डिफरन्शिएट करत आहोत आपण विथ रिस्पेक्ट टू x. हा कॉन्स्टंट आहे 0 मायनस याची डेरिव्हेटिव्ह 1/6 इंटू 1. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 आणि 1/6, परंतु एक्सला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इक्वल टू -1/6. ही डेरिव्हेटिव्ह मिळत आहे -1/6. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 सोल्यूशन. लेट y इक्वल टू, येथे कॉट इनवर्स आहे, येथे आपल्याला कॉट आणायचा आहे ब्रॅकेटमध्ये. येथे कॉट इनवर्स आहे. प्रॉब्लेम आहे साईन 3x अपॉन 1 + कॉस 3x. पहा येथे 3x आहे, साईन 3x, आणि येथे कॉस 3x आहे, म्हणून साईन 3θ आणि कॉस 3θ ते फॉर्म्युले अप्लाय नाही करायचे. पहा साईन θ हा फॉर्म्युला, थिटा म्हणजे कोणताही अँगल असेल, 2θ 3θ 4θ 5θ याप्रमाणे. येथे जो थिटा आहे त्याची ट्रिपल आहे येथे साईन θ. साईनला जर आपल्याला साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल, साईन θ इंटू कॉस θ, येथे 2 लिहिणार आपण आणि हा अँगल हाफ करणार. येथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होतो. साईन θ म्हणजे 2 टाइम्स साईन θ/2, अँगल हाफ होईल, इंटू कॉस θ/2. आता हा अँगल डबल केला आपण, साईन 2θ, हा पण फॉर्म्युला आहे. त्याचप्रमाणे हा अँगल इकडे काय होईल, हाफ होईल, म्हणजे इथे साईन θ इंटू कॉस θ होईल. 2 टाइम्स, इथे 1 टाइम्स. येथे 3 टाइम्स असेल साईन 3θ, तर इकडे काय होईल 2 साईन, हा अँगल हाफ होईल, म्हणजे 3θ/2 इंटू कॉस 3θ/2. येथे 3θऐवजी x आहे, म्हणजे याप्रमाणे कन्वर्ट करता येईल, म्हणजे साईन
3x असेल तर आपण काय लिहिणार 2 टाइम्स साईन 3x/2 इंटू कॉस 3x/2 आणि 1 प्लस कॉस थिटा आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. प्लस असेल तर 1 प्लस कॉस थिटा म्हणजे काय 2 टाइम्स कॉस स्क्वेअर हा अँगल हाफ होईल θ/2. येथे अँगल किती आहे 3x म्हणजे 1 प्लस कॉस 3x असेल तर आपण काय लिहिणार 2 टाइम्स कॉस स्क्वेअर अँगल हाफ होईल 3x अँगल आहे त्याचे हाफ होतील याप्रमाणे. ही व्हॅल्यू हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात आलेले आहेत आणि हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे आणि हा पण फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. इक्वल टू हे कॉट इनवर्स ॲज इट इज साईन 3x म्हणजे आपण हे लिहिणार ब्रॅकेटमध्ये हे लिहिणार 2 टाइम्स साईन 3x/2 इंटू कॉस. साईनला आपण साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे परंतु अँगल साईनचा हाफ होतो इंटू पुन्हा 2ने मल्टिप्लाय करायचं आहे 3x/2 याप्रमाणे फॉर्म्युला. 1 प्लस कॉस 3x म्हणजे हे लिहिणार आपण 2 टाइम्स कॉस स्क्वेअर 3x/2 अँगल आहे 3x/2 येथे पण अँगल आहे 3x/2 येथे पण अँगल 3x/2 आहे. आता कॅन्सल काही होईल का कॉट इनवर्स येथे कॉस स्क्वेअर आहे येथे कॉस आहे येथे 1 टाइम आहे येथे स्क्वेअर आहे हे कॅन्सल होईल हा स्क्वेअर कॅन्सल होईल येथे कॉस 1 टाइम्स राहील बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. येथे काय आहे साईन अँगल आहे 3x/2 आणि अपॉन कॉस राहील 3x/2. इथे स्क्वेअर होता आता कॅन्सल होईल कारण एक कॉस कॅन्सल झालेला आहे. येथे साईन अपॉन कॉस येत आहे साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन कॉट इनवर्स साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय टॅन थिटा. येथे थिटा किती आहे 3x/2 कॉट इनवर्स इंटू टॅन आलेला आहे. येथे आपल्याला कॉट इनवर्स असताना येथे कॉट पाहिजे टॅनला कॉट करता येते आपल्याला म्हणजे कॉट इनवर्स टॅनचं कॉट करायचं असेल टॅनला जर आपण कॉट केलं तर अँगल π/2 मधून मायनस होईल. टॅनचा अँगल आहे 3x/2 टॅन थिटा म्हणजे कॉट π/2 मायनस थिटा याप्रमाणे. कॉट इनवर्स कॉट कॅन्सल होतील व्हॅल्यू मिळेल π/2 मायनस 3x/2 ही व्हॅल्यू आहे वायची देअरफॉर y इक्वल टू. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. हे फॉर्म्युले लिहून घ्या समोर रिझन पण देत राहा कोणता फॉर्म्युला अप्लाय केला आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy/dx इक्वल टू हा तर कॉन्स्टंट आहे याची डेरिव्हेटिव्ह 0 हे मायनस हे 3/2 x बरोबर मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत हे 3/2 एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 म्हणजे मायनस 3/2 ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू मायनस 3/2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 सोल्यूशन. लेट y इक्वल टू tan इनवर्स कॉस 7x येथे अँगल 7x आहे 1 प्लस येथे पण अँगल 7x आहे साईन आणि कॉसला अँगल 7x आहे. येथे टॅन इनवर्स आहे येथे आपल्याला टॅन आणायचा आहे येथे वर कॉस आहे खाली साईन आहे. आपण काय करू येथे कॉस आहे कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करू आणि साईनला कॉसमध्ये कन्वर्ट करू. आपण पाहिलेलं आहे साईनचं कॉस किंवा कॉसचं साईन करायचं असेल तर आपण काय करतो π/2 मधून साईनचं कॉस किंवा कॉसचं साईन करायचं असेल तर आपण π/2 मधून अँगल मायनस करतो बरोबर आहे. इक्वल टू टॅन इनवर्स कॉसला आपण साईनमध्ये कन्वर्ट करू तर π/2 मधून अँगल मायनस होईल. कॉसचं साईन π/2 मधून कॉसचा अँगल मायनस होईल 7x असं लिहू शकतो आपण. अपॉन हे 1 ॲज इट इज प्लस तर येथे कॉस आणण्यासाठी π/2 मधून अँगल मायनस करू आपण साईनचा. असं लिहिता येईल आपल्याला. समोर रिझन पण लिहा कॉस थिटा इक्वल टू साईन ऑफ π/2 मायनस थिटा किंवा साईन थिटा म्हणजे काय कॉस ऑफ π/2 मायनस थिटा
हा अँगल इकडे आला तर हा अँगल इकडे जाईल. साईनचं कॉस किंवा कॉसचं साईन करण्यासाठी आपण ते फॉर्म्युले अप्लाय केलेले आहेत. आता पहा टॅन इनवर्स, पहा ही सर्व वायची व्हॅल्यू आहे. 1 प्लस कॉस थिटा, आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. 1 प्लस कॉस थिटा असेल तर आपण काय लिहितो 2 टाइम्स कॉस स्क्वेअर आणि अँगल हाफ करतो आपण थिटा अपॉन 2. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे. तर 1 प्लस कॉस थिटा म्हणजे एवढा थिटा आहे, एवढा थिटा आहे थिटा म्हणजे. तर तो फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण, कारण वर साईन आहे आणि खाली कॉस येईल. साईन ॲज इट इज साईन π/2 मायनस 7x आणि अपॉन 2 टाइम्स 1 प्लस कॉस थिटा, तो फॉर्म्युला अप्लाय करतो आपण 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. या अँगलचा हाफ करायचा आपल्याला अँगल, म्हणजे π/2 मायनस 7x. हा जो अँगल आहे त्याचा आपल्याला हाफ अँगल घ्यायचा आहे. हे 2 इथे 4 होतील आणि याच्या खाली 2 येतील, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हाफ अँगल करायचं म्हणजे हे 4 होईल आणि इथे 2 येतील. कॉस स्क्वेअर अँगल मिळेल आपल्याला 7/4 सॉरी π/4 π/4 मायनस 7x/2 याप्रमाणे. पहा इथे कॉस स्क्वेअर आलेला आहे, वर तर कॉस थिटा नाही कॅन्सल करण्यासाठी, परंतु साईन थिटा याला आपण साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. म्हणजे काय होईल, हा पण अँगल येथे 7x आहे, येथे π/2 आलेला आहे, येथे π/4 आहे, म्हणजे हा पण अँगल हाफ होईल. साईनला आपण काय कसं लिहिणार, हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. पहा याप्रमाणे फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण. साईन थिटा असेल तर आपण असं लिहू शकतो 2 टाइम्स साईन थिटा अपॉन 2 इंटू कॉस थिटा अपॉन 2. साईनला जर आपल्याला साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर हा फॉर्म्युला मागच्याच प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे. तर येथे आपण काय करू, येथे थिटा म्हणजे एवढा थिटा आहे, टॅन इनवर्स. हे टॅन इनवर्स साईन थिटा म्हणजे आपण काय लिहिणार 2 टाइम्स साईन थिटा अपॉन 2. या अँगलचा हाफ म्हणजे दोघांनाही 2ने आपण डिवाईड करणार, हे π/4 होईल आणि मायनस 7x/2 हा होईल साईनचा अँगल इंटू कॉस, तो पण अँगल हाफ होईल म्हणजे π/4 मायनस 7x/2. हा आहे न्यूमरेटर, बरोबर आहे, आणि हा आहे डिनोमिनेटर. हा डिनोमिनेटर ॲज इट इज π/4 मायनस 7x/2. पहा मित्रांनो, हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, कारण मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, हे कॅन्सल होतील 2. येथे कॉसला स्क्वेअर आहे, येथे कॉस आहे, अँगल सारखाच आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल. तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल, खाली कॉसची एक टर्म राहील आणि वर साईनची एक टर्म आहे, बरोबर आहे. पहा हे इरेज करतो, येथे लिहितो, फॉर्म्युला लिहून घ्या. पहा येथे आपण कॉसचं साईन केलेलं आहे, पुन्हा साईनचा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे आणि 1 प्लस कॉस थिटा तो पण फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे कॅन्सल होण्यासाठी. आता काय राहत आहे पहा, देअरफॉर y इक्वल टू, ही वायची व्हॅल्यू आहे टॅन इनवर्स. हे 2 कॅन्सल झालेले आहेत. साईन येथे साईन π/4 अँगल आहे π/4 मायनस 7x/2 आणि खाली आहे कॉस π/4 मायनस 7x/2. याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू मिळत आहे. पहा साईन अपॉन कॉस अँगल दोघांचे सारखेच आहेत, साईन आणि कॉसचे अँगल सारखेच आहेत. साईन अपॉन कॉस म्हणजे काय, टॅन. साईन अपॉन कॉस म्हणजे आपण असं लिहू शकतो टॅन ऑफ π/4. साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन, अँगल आहे π/4 मायनस 7x/2. टॅन इनवर्स आणि टॅन, इथे टॅन आलेला आहे, हे कॅन्सल होईल, π/4 मायनस 7x/2. ही व्हॅल्यू आहे वायची. आता वाय किती सिम्पल झालेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट dy/dx इक्वल टू,
हा एक कॉन्स्टंट आहे 0 मायनस हे 7/2 इंटू 1 इक्वल टू -7/2. डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला -7/2. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. सोल्युशन. लेट y इक्वल टू tan इनवर्स. पहा, प्रॉब्लेम पाहिल्या तुमच्या लक्षात आलेला असेल. येथे 1 + cos x आहे, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आणि येथे 1 - cos x आहे, हा पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आपण पाहिलेला आहे 1 + cos x असेल, आपण काय लिहिणार 2 टाइम्स cos स्क्वेअर. प्लस असेल तर 2 टाइम्स cos स्क्वेअर अँगल हाफ होईल x/2 याप्रमाणे. आणि 1 - cos x असेल तर आपण लिहिणार 2 टाइम्स sin स्क्वेअर. प्लस असेल तर cos आणि मायनस असेल तर sin स्क्वेअर, हा अँगल हाफ होईल याप्रमाणे. ते दोन्ही फॉर्म्युले इथे अप्लाय करू आपण. tan इनवर्स स्क्वेअर रूटमध्ये 1 + cos थीटा म्हणजे काय 2 टाइम्स cos स्क्वेअर θ/2. येथे पण अँगल x आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. θ/2 म्हणजे येथे x/2. येथे पण 2 टाइम्स येथे साईन येईल, मायनस असल्यामुळे साईन, प्लस असल्यामुळे कॉस स्क्वेअर आणि अँगल हाफ इक्वल टू tan इनवर्स. येथे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. कॉसला पण स्क्वेअर आहे, साईनला पण स्क्वेअर आहे, या दोन्ही टर्म स्क्वेअर रूटमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे याचा जर आपण स्क्वेअर रूट सेपरेट केला, याचा स्क्वेअर रूट सेपरेट केला, दोघांनाही स्क्वेअर आहे, दोघांनाही स्क्वेअर रूट साईन आहे, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. म्हणजे आपण असं लिहू शकतो cos x/2 आणि अपॉन साईन x/2 असं लिहिता येईल आपल्याला. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. न्यूमरेटरला पण स्क्वेअर आहे, डिनोमिनेटरला स्क्वेअर आहे, आणि स्क्वेअर रूट पण न्यूमरेटरला आहे आणि डिनोमिनेटरला आहे. त्यामुळे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, फक्त cos x/2 अपॉन साईन x/2 या टर्म राहणार आहेत. पहा, कॉस अपॉन साईन म्हणजे काय कॉट. tan इनवर्स कॉट अँगल आहे x/2. जो साईन आणि कॉसचा अँगल आहे तोच कॉटला अँगल येणार आहे. tan इनवर्स कॉट आहे, आपल्याला काय पाहिजे tan इनवर्स tan पाहिजे. कॉटला tan लिहिता येईल आपल्याला. कॉटला जर आपल्याला tan लिहायचा असेल तर अँगल मायनस करणार आपण. tan ऑफ π/2 मधून अँगल मायनस करणार तो x/2 याप्रमाणे. आता tan इनवर्स आहे, tan आहे, कॅन्सल होईल. देअरफॉर y इक्वल टू हे कॅन्सल होतील π/2 मायनस x/2. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get dy/dx इक्वल टू, देअरफॉर dy/dx इक्वल टू हा कॉन्स्टंट मायनस हे 1/2 एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x1 डेरिव्हेटिव्ह मिळेल -12. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. सोल्यूशन. सब क्वेश्चन 11. लेट y इक्वल टू tan इनवर्स कोसेक x. हा दिलेला प्रॉब्लेम y म्हणून आपण आधी कन्सिडर करणार. इक्वल टू tan इनवर्स कोसेकला आपण 1/sin लिहू शकतो, 1/sin x. कोसेक म्हणजे काय 1/sin, आणि कॉट म्हणजे काय cos/sin, cos x/sin x. जो अँगल आहे तोच अँगल घेणार आपण. कोसेक म्हणजे 1/sin, कॉट म्हणजे cos/sin इक्वल टू tan इनवर्स. दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, ही ॲडिशन करायची आपल्याला. दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण काय करणार, दोघांपैकी एकच घेणार आपण डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरची ॲडिशन करणार. 1 + cos x असं लिहिता येईल आपल्याला. सपोज 1/4 आणि +3/4 आहेत, तर आपण काय करतो, दोघांपैकी एकच घेतो आपण 4 आणि वरची ॲडिशन 1 + 3 याप्रमाणे. इक्वल टू 1 + cos x फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. tan इनवर्स 1 + cos x
प्लस असेल तर 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x/2 अँगल हाफ होईल, बरोबर आहे. म्हणजे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर x/2. येथे साइन एक्स आहे, येथे साइन एक्स आहे. अँगल सारखे येत नाहीत कॉस आणि साईनचे. साइन एक्सला आपल्याला असं लिहिता येईल, आपण पाहिलेलं आहे. साईनला आपल्याला साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये 2 टाइम्स साइन x/2 इंटू कॉस x/2 साइन थिटा इक्वल टू 2 टाइम्स साइन θ/2 इंटू कॉस θ/2 याप्रमाणे. येथे 2x असेल तर येथे x येईल, येथे 3x असेल तर येथे 3x/2 होईल. येथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होतो. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. आपण काय लिहिणार, साइन एक्सला 2 टाइम्स साइन x/2 इंटू कॉस, साईनला साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये आपण याप्रमाणे लिहिलेलं आहे. आता काय होईल, हा स्क्वेअर आहे, येथे अँगल सारखेच आहेत x/2 कॅन्सल करू शकतो आपण. येथे स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर कॅन्सल होईल. येथे कॉस राहील परंतु हा कॉस कॅन्सल होईल येथे स्क्वेअर असल्यामुळे. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. वर कॉस आहे, खाली साइन आहे, इक्वल टू टॅन इनवर्स. येथे काय राहत आहे, कॉस x/2 आणि खाली साइन x/2. कॉस अपॉन साइन म्हणजे काय, कॉट. पहा कोणते फॉर्म्युले वापरलेले आपण ते समोर लिहित राहा. इक्वल टू देअरफॉर y इक्वल टू टॅन इनवर्स कॉस अपॉन साइन म्हणजे काय, कॉट. अँगल आहे x/2. पहा टॅन इनवर्स आहे परंतु कॉट आहे. कॉटला आपण टॅनमध्ये लिहू शकतो. टॅन इनवर्स कॉटचं जर आपण टॅन कन्वर्ट केलं तर अँगल आपल्याला π/2 मधून मायनस करावं लागेल याप्रमाणे. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतील, π/2 मायनस x/2 देअरफॉर y इक्वल टू. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू π/2 कॉन्स्टंट आहे, 0 डेरिव्हेटिव्ह मायनस हाफ आणि x चे डेरिव्हेटिव्ह 1. 1/2 हा कॉन्स्टंट आहे परंतु x बरोबर मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो बाहेर येईल आणि x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 डेरिव्हेटिव्ह मिळेल मायनस हाफ. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 12 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. येथे 1 प्लस साइन थिटा, थिटा म्हणजे येथे 4x/3 आहे. 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत, 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस एक्स आणि 1 मायनस कॉस एक्स. हे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत, एक्स किंवा थिटा. हा फॉर्म्युला कसा आहे, 2 टाइम्स कॉस प्लस असेल तर कॉस स्क्वेअर θ/2 आणि मायनस असेल तर 2 टाइम्स साइन स्क्वेअर θ/2. परंतु येथे 1 प्लस कॉस थिटा नाही आहे, 1 प्लस साइन थिटा आहे. त्यासाठी फॉर्म्युला कसा आहे, हे झाले कॉसचे फॉर्म्युले. आता साइनचे फॉर्म्युले कसे आहेत, 1 प्लस साइन थिटा असेल, 1 प्लस साइन थिटा, तर हा फॉर्म्युला याप्रमाणे आहे, कॉस थिटा प्लस साइन थिटा आणि स्क्वेअर. परंतु येथे जो अँगल आहे तो इकडे हाफ होईल याप्रमाणे. कॉस θ/2 प्लस साइन θ/2 आणि ब्रॅकेटला स्क्वेअर आणि मायनस असेल 1 मायनस साइन थिटा. साइन जर प्लस असेल तर येथे प्लस येईल आणि मायनस साइन असेल तर येथे मायनस येईल. कॉस θ/2 मायनस साइन θ/2 याचाही स्क्वेअर. पहा याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आपण काय करू, आधी ही व्हॅल्यू काढून घेऊ, एकदा प्लसची आणि एकदा मायनसची. सोल्युशन येथे लिहिणार आपण हेअर. आधी ही व्हॅल्यू काढू आपण, नंतर y म्हणून कन्सिडर करू आपण. 1 प्लस साइन 4x/3 ही व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, प्लस आहे, प्लस असेल तर हा फॉर्म्युला वापरू आपण, स्क्वेअर रूटमध्ये आहे, स्क्वेअर रूट ॲज इट इज. 1 प्लस साइन थिटा हा फॉर्म्युला याप्रमाणे होईल, म्हणजे कॉसचा जो अँगल आहे
तो हाफ होईल. पहा 4x/3 याचे पण आपल्याला हाफ करायचे आहेत. तर हे म्हणजे 2 × 3 6 होतील. म्हणजे हे काय होईल 4x/6. पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू. हे 2 होतील आणि हे 3 होतील. म्हणजे 2x/3. या अँगलचा हाफ अँगल किती होईल 2x/3. लक्षात राहू द्या. म्हणजे आपण असं लिहू शकतो cos 2x/3 आणि प्लस असेल तर प्लस येणार आहे. साईन अँगल हाफ होईल 2x/3 स्क्वेअर. पहा आता इथे ब्रॅकेटला स्क्वेअर आहे. एवढी ही जी टर्म आहे ब्रॅकेटमध्ये आहे, ब्रॅकेटला स्क्वेअर आहे आणि त्याचं पुन्हा स्क्वेअर रूट आहे. म्हणजे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील. बरोबर आहे. म्हणजे एवढी टर्म मिळेल आपल्याला. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील. म्हणजे cos 2x/3 आणि प्लस साईन 2x/3 ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला. बरोबर आहे. पहा इथे स्क्वेअर रूट आहे परंतु येथे आता हे कॅन्सल होईल. याची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला. देअरफॉर स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस साईन 4x/3 ही व्हॅल्यू एवढी मिळणार आहे. प्लसच्या 2 टर्म आहेत. म्हणजे येथे आणि येथे आपण ही व्हॅल्यू पुट करणार. येथे मायनस आहे, येथे मायनस आहे. एकदा मायनसची व्हॅल्यू काढून घेऊ. सिमिलरली मायनस असेल तर फक्त येथे मायनस येईल. व्हॅल्यू तीच मिळणार आहे. सिमिलरली स्क्वेअर रूटमध्ये याच प्रोसेसने आपल्याला ही पण व्हॅल्यू काढता येईल. मायनस साईन 4x/3 ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल. इथे हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. कॅल्क्युलेशन करून अँगल हाफ करून आपल्याला हेच मिळणार आहे. फक्त इथे मायनस साईन मिळेल. cos 2x/3 मायनस साईन 2x/3 या दोन व्हॅल्यू आपण काढून घेतलेल्या आहेत. प्लस दोन वेळेस आहे आणि मायनस 2 वेळेस. त्या व्हॅल्यू आपण पुट करू. पहिल्या स्टेपमध्ये सोल्युशनला असं लिहा लेट y = y म्हणून हा प्रॉब्लेम लिहून घ्या. नाऊ आता yची व्हॅल्यू पुट करू. नाऊ y = हा प्रॉब्लेम स्क्वेअर रूटमध्ये हे असेल प्लस साईन तर व्हॅल्यू ही मिळत आहे. ती व्हॅल्यू पुट करू आपण इथे. म्हणजे cos 2x/3 हे प्लस साईन 2x/3 नंतर हे प्लस मायनस असेल तर यात 2 टर्म परंतु मायनस येईल. म्हणजे cos 2x/3 मायनस साईन 2x/3 हा झाला न्यूमरेटर. आता डिनोमिनेटर येथे प्लस आहे. प्लस असेल तर आपण ही व्हॅल्यू पुट करणार. cos 2x/3 प्लस साईन 2x/3 येथे मायनस असेल स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन आहे तर ही व्हॅल्यू पुट करणार. cos 2x/3 मायनस साईन 3x मायनस साईन 2x/3. पण आता कॅन्सल होईल. येथे ही मायनसची टर्म आहे साईनची आणि ही प्लसची आहे. बरोबर आहे. अँगल पण सेम आहेत. कॅन्सल होईल. पहा हे मायनस करायचे आपल्याला. मायनस करायचे आहेत परंतु ह्या 2 टर्म आहेत. म्हणजे इथे काय होईल एक ब्रॅकेट येईल. बरोबर आहे. आधी ब्रॅकेट येईल. ब्रॅकेट आल्यामुळे ही टर्म मायनस होईल परंतु ही मायनसची प्लस होईल. हे पण लक्षात राहू द्या. येथे आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे. मायनसने पण मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे ही टर्म प्लस होईल आपली. ते पण प्रोसेस लक्षात घ्या. मायनस या 2 टर्म मायनस करायचे आपल्याला. येथे मायनस असेल तर ही व्हॅल्यू पुट करायची परंतु मायनस असल्यामुळे या 2 टर्मला मायनस येईल. तर हे मायनस होईल परंतु हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. हे मायनसमध्ये कॉस, हे कॉस प्लसमध्ये आहेत कॅन्सल होईल. हे cos 2x/3 cos 2x/3 1 टाइम्स 1 टाइम्स 2 टाइम्स. हे पण 1 टाइम्स 1 टाइम्स 2 टाइम्स होतील. बरोबर आहे. पहा हे 2 फॉर्म्युले आपण येथे अप्लाय केलेले आहेत. हे लिहून घ्या तुम्ही. हे इरेज करतो मी. स्पेस कमी आहे बोर्डवर. देअरफॉर y ची व्हॅल्यू कॉस आणि कॉस 2 टाइम्स कॉस होईल. 2 टाइम्स कॉस अँगल आहे 2x/3 आणि अपॉन 2 टाइम्स साईन 2x/3. साईन आणि साईन 2 साईन. देअरफॉर
सॉरी येथे कॉट इनवर्स आहे पहा, वायला येथे कॉट इनवर्स करा. हे असं ब्रॅकेट आहे येथे आणि याच्यापूर्वी आधी कॉट इनवर्स करा इक्वल टू कॉट इनवर्स. कॉट इनवर्स हा ब्रॅकेट म्हणजे वाय इक्वल टू देअरफॉर वाय इक्वल टू कॉट इनवर्स, इथे कॉट इनवर्स इक्वल टू हे कॉट इनवर्स, हे 2 कॅन्सल होतील. कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट, कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट 2x अपॉन 3. पहा इथे कॉट इनवर्स आहे, कॉट आहे, कॅन्सल होईल 2x अपॉन 3. फक्त अँगल राहणार आहे. वायची व्हॅल्यू 2x अपॉन 3. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हे 2 अपॉन 3 कॉन्स्टंट आहे, x बरोबर मल्टिप्लिकेशनमध्ये xचे डेरिव्हेटिव्ह 1. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू 2 अपॉन 3. राहिलेले क्वेश्चन्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.